समुद्राच्या लाटांखाली एक अख्खं रहस्य दडलं आहे. हो, एक असं शहर जिथे दंतकथा, विज्ञान आणि आपला इतिहास हे सगळं एकत्र मिळतं. ही गोष्ट आहे श्रीकृष्णाच्या त्याच हरवलेल्या नगरीची, द्वारका. कल्पना करा, साल आहे 1983. भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञांची एक टीम अरबी समुद्राच्या खोल गर्भात उतरते. आणि त्यांना जे सापडतं ना, त्याने अक्षरशः एका हजारो वर्ष जुन्या रहस्याला पुन्हा एकदा जिवंत करून ठेवलं. मग प्रश्न हाच आहे की द्वारका हे फक्त एक पौराणिक नाव आहे की आपल्या इतिहासाचं एक खरंखुरं हरवलेलं पान? चला, आज आपण मिळून याचं उत्तर शोधूया. बरं, या रहस्याच्या अगदी मुळाशी जायचं असेल तर आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल, थेट त्या दंतकथेमध्ये, जिथून द्वारकेची सगळी कहाणी सुरू होते. तर गोष्ट अशी आहे की जरासंधाच्या सततच्या त्रासाला कंटाळून श्रीकृष्णाने मथुरा सोडायचा निर्णय घेतला आणि ते गेले थेट समुद्रदेवाकडे. त्यांनी समुद्राला आवाहन केलं आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी एक नवीन, एकदम सुरक्षित जागा मागितली. आणि भागवत पुराणात जे वर्णन मिळतं ना, ते तर खरंच अविश्वसनीय आहे. असं म्हणतात की त्या शहरामध्ये सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांनी जडलेले तब्बल 9 लाखांपेक्षा जास्त राजवाडे होते. विचार करा, 9 लाख! आणि हे शहर उभं करायला समुद्रदेवाने श्रीकृष्णाला किती जागा दिली असेल? तब्बल 12 योजन. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर जवळपास 150 चौरस किलोमीटर. समुद्राच्या मधून एवढं मोठं शहर उभं राहिलं होतं. कमालच आहे. पण ऐका, द्वारका फक्त सुंदर आणि श्रीमंत नव्हती. ती आश्चर्यकारकपणे आधुनिक आणि सुनियोजित होती. म्हणजे विचार करा, हजारो वर्षांपूर्वी पक्के रस्ते जे थेट बंदरापर्यंत जायचे, एक प्रगत पाणीपुरवठा व्यवस्था, हे सगळं एखाद्या आजच्या स्मार्ट सिटीसारखं वाटतं, नाही का? पण म्हणतात ना, जिथे उत्कर्ष असतो तिथे विनाशाची सावलीही असतेच. इतकं भव्य, इतकं महान शहर अखेर नष्ट का झालं? काय घडलं होतं? या महानगरीच्या नशिबात होते 2 शाप. पहिला शाप दिला गांधारीने महाभारत युद्धानंतरच्या दुःखातून, की संपूर्ण यदुवंश आपापसात लढून मरेल. आणि दुसरा शाप दिला काही ऋषीमुनींनी, जेव्हा श्रीकृष्णाचा मुलगा सांब याने त्यांची थट्टा केली. आणि मग ते दोन्ही शाप खरे ठरले. आधी यदुवंश अहंकार आणि नशेत एकमेकांशी लढून संपला, आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर ज्या समुद्राने द्वारकेला जन्म दिला होता, त्याच समुद्राने तिला आपल्या पोटात गिळून टाकलं. सगळं काही संपलं. चला, आता दंतकथेतून पुन्हा वर्तमानात येऊया. कारण 20व्या शतकात एका व्यक्तीने या हरवलेल्या शहराला शोधून काढण्याचा जणू ध्यासच घेतला होता. तसं पाहायला गेलं तर हा शोध खूप आधीपासून सुरू होता. पण ह्या रहस्याचा खरा पाठपुरावा ज्यांनी केला ते होते डॉक्टर S.R. राव. त्यांच्या अनेक वर्षांच्या अक्षरशः अथक प्रयत्नांमुळेच हे मोठं गूढ उलगडायला खरी सुरुवात झाली. डॉक्टर S.R. राव हे फक्त एक पुरातत्वशास्त्रज्ञ नव्हते. त्यांचा एक ठाम विश्वास होता. ते म्हणायचे की आपले प्राचीन ग्रंथ ह्या फक्त धार्मिक कथा नाहीत, तर हा आपला इतिहास आहे. आणि याच एका विश्वासाने त्यांना समुद्राच्या तळापर्यंत पोहोचायला भाग पाडलं. पण हे काम सोपं नव्हतं. आव्हानं डोंगरा एवढी होती आणि साधनसामग्री जवळजवळ शून्य. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्यांची पहिली शोध मोहीम सुरू झाली होती फक्त आणि फक्त 800 रुपयांच्या निधीतून. फक्त 800 रुपये? आणि आता येतो या सगळ्या कहाणीचा सर्वात रोमांचक भाग, तो क्षण जेव्हा ठोस वैज्ञानिक पुरावे थेट आपल्या प्राचीन ग्रंथांमधील वर्णनांशी जुळायला लागले. इथेच तर खरी गंमत आहे. बघा, महाभारतात एका मोठ्या तटबंदीचं वर्णन आहे, बरोबर? समुद्राखाली एक 560 मीटर लांब दगडी भिंत सापडली. ग्रंथांमध्ये एका गजबजलेल्या बंदराचा उल्लेख आहे. समुद्राखाली 30 पेक्षा जास्त प्राचीन दगडी नांगर सापडले. जसं काही इतिहासाची पुस्तकं आणि समुद्राचा तळ एकमेकांशी बोलत होते. आणि हे तर काहीच नाही, 500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या वस्तू, प्राचीन चिन्ह असलेल्या मुद्रा आणि चक्क गटार व्यवस्थेचे पुरावेही सापडले. हे सगळं एकाच गोष्टीकडे बोट दाखवत होतं की पाण्याखाली एक प्रगत, सुसंस्कृत आणि सुनियोजित शहर खरोखरच अस्तित्वात होतं. पण ह्या सगळ्या शोधांमध्ये जो सर्वात धक्कादायक शोध होता तो म्हणजे जेव्हा सापडलेल्या एका वस्तूचं कार्बन डेटिंग करण्यात आलं,
तेव्हा ती वस्तू तब्बल 9,000 वर्षे जुनी असल्याचं सिद्ध झालं. म्हणजे विचार करा, आपल्या हडप्पा संस्कृतीच्याही कितीतरी आधीची. मग आता या सगळ्या पुराव्यांवरून प्रश्न तोच राहतो. द्वारका मिथक आहे की इतिहास? हे शहर समुद्रात नक्की बुडालं कसं? यामागे खरंच शाप होता की याचं काही वैज्ञानिक कारण आहे? बघा, आपल्यासमोर 2 उत्तर आहेत. एक उत्तर येतं आपल्या पुराणांमधून, जे सांगतं की शाप आणि श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर समुद्राने आपली जागा परत घेतली. आणि दुसरं उत्तर येतं विज्ञानाकडून, जे सांगतं की समुद्राच्या पातळीत अचानक आणि प्रचंड वाढ झाल्यामुळे हे शहर पाण्याखाली गेलं. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे वैज्ञानिक कारण पौराणिक कथेच्या विरोधात जात नाहीये. जगभरातला डेटा हेच सांगतो की साधारणपणे त्याच काळात समुद्राची पातळी अचानक खूप वाढली होती. मग असा विचार मनात येतो की कदाचित ही जी नैसर्गिक आपत्ती होती तेच त्या पौराणिक शापाचं खरं स्वरूप असेल का? तर मग द्वारकेची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते, ती म्हणजे कधी-कधी इतिहास, विज्ञान आणि श्रद्धा यांच्यामधली रेषा खूपच धूसर होऊन जाते. आणि मग हा प्रश्न उरतोच की जर द्वारकेची दंतकथा एका ऐतिहासिक सत्यावर आधारलेली असू शकते, तर आपल्या इतिहासात अशा आणखी कितीतरी कथा दडलेल्या असतील, ज्या फक्त कोणीतरी शोधून काढण्याची वाट पाहत आहेत.